नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी बातमी. सावधान, शाळांत प्रणालीवर कागदपत्रे अपलोड न केल्यास 15 फेब्रुवारीपासून वेतन रोखले जाणार. शिक्षण खात्याचे कडक आदेश. खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण खात्याने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्याचे डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड शालार्थ प्रणालीवर योग्यरित्या अपलोड केले नाही त्यांचे वेतन आणि इतर भत्ते 15 फेब्रुवारीपासून रोखले जाणार आहेत. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी 21 जानेवारी 2026 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालार्थ प्रणालीवर योग्यरित्या अपलोड झालेली नाहीत अशा कर्मचाऱ्यांसह त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे वेतन, थकीत वेतन आणि वैद्यकीय बिले 15 फेब्रुवारी 2026 पासून अदा केली जाणार नाहीत. चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे, इतर कर्मचारी ज्यांचे वय 58 पेक्षा जास्त आहे यांच्या जन्मतारखेबाबत काही त्रुटी असल्यास त्या 15 फेब्रुवारी पूर्वी उपसंचालकांकडून दुरुस्त करून घेणे अनिवार्य आहे. संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पदांपेक्षा अधिकच्या पदांचे वेतन, भत्ते किंवा थकीत देयके यापुढे दिली जाणार नाहीत. एका युडायस क्रमांकावर 2 किंवा अधिक शाळांची देयके सादर होत असल्यास अशी देयके आता प्रणालीद्वारे स्वीकारली जाणार नाहीत. शालार्थ प्रणालीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त असलेली सर्व पदे अकार्यान्वित केली जाणार आहेत. यापुढे कोणतेही पद रिक्त झाल्यास ते आपोआप अकार्यान्वित होईल. ज्या कर्मचाऱ्यांची कागदपत्रे प्रादेशिक स्तरावर नाकारली गेली आहेत त्यावर संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तातडीने वैध अवैधतेचा निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच नवीन पद कार्यान्वित करायचे असल्यास शिक्षणाधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतरच विभागीय उपसंचालक संच मान्यतेच्या मर्यादेत राहून कारवाई करतील. या निर्णयामुळे आता शाळा प्रशासनाला आणि संबंधित कर्मचाऱ्यांना आपले डिजिटल रेकॉर्ड अद्ययावत करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या तांत्रिक बदलासाठी MHIT देखील आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.